सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आमच्या सोबत आहेत। ताई, धनंजय मुंडे आणि बीड घटनाबाबत काय तुमची प्रतिक्रिया, काय अपडेट सांगाल तुम्ही? काल धनंजय मुंडे आणि त्यांच्या काही प्रवक्त्याने एक पोस्ट टाकलं होतं, धनंजय मुंडेंनी ट्विटरवर आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी एक्सवर। तर ते पोस्ट असं होतं की त्यांना 23 तारखेला मंत्रिमंडळात परवानगी देण्यात आली होती या 200 कोटीबद्दल। तर हे पुन्हा मी म्हणते की दादांत खोटा आहे, कारण त्यांना जो 500 कोटीचा अतिरिक्त निधी दिला गेला होता तो निधी पुढच्या अधिवेशनात त्याची मान्यता मिळेल असं त्याच्यात स्पष्ट मुद्दा नंबर 2 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। तरी सुद्धा धनंजय मुंडे यांनी हे पत्र लिहून सचिवांना कळवलं होतं की याला मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे आणि याचे पैसे देखील वर्ग करा असं त्यांनी जे डायरेक्शन्स दिली होती। तर हे पुन्हा एकदा मी सांगते, ते दादांत खोटं बोलतायत आणि ह्याची चौकशी किंवा स्पष्टीकरण हे आयुक्तांकडूनच तुम्ही आता घ्यावं अशी माझी मागणी आहे। मी पुन्हा तेच म्हणते, एक माणूस भ्रष्ट आहे, दहशत निर्माण करतो, सगळं जर चुकीचं आहे तर त्या माणसाला मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। आता मला आणि एक गोष्ट मांडायची आहे की आज जे धस मसाजोगला गेले आहेत आणि त्यांचं पुन्हा आता आज म्हणणं असं आहे की जोपर्यंत तथ्य मिळत नाही आणि जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांची राजीनाम्याची मागणी कशी करणार। तर त्यांचे पुरावे देखील एक नाही अनेक दिलेत। आता ह्या प्रकरणात सुद्धा तथ्य बाहेर येणार कधी हाच माझा मुद्दा आहे। पुन्हा मी तेच म्हणते की ज्या शासकीय बंगल्यात त्यांच्या बैठक झाली होती खंडणीची, त्याचे डिटेल्स किंवा त्याचे स्टेटमेंट नाही, त्याचं टावर लोकेशन नाही, CDRच्या कॉपीज नाही, आज सगळ्यात आल्या नाही आहेत। आणि 9 तारखेला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी एका फोनवर बड्या नेत्याचा जो कॉल आला तर ना त्या दिवशीचे पण CDR बाहेर आलेत आणि ना त्या दिवशीचे जो फॉरेन्सिक रिपोर्ट येणार होता डेटा रिकव्हरीचा तो देखील आला नाही आहे। म्हणजे तथ्य बाहेर येऊ द्यायचं नाही आणि मग म्हणायचं की तथ्य नाही म्हणून राजीनामा नाही, ते हे साफ चुकीचं आहे। बालाजी तांदेलला 6 आरोपी करण्याची मागणी होत आहेत, कारण त्यांची गाडी पोलिसांनी वापरली होती तपासादरम्यान। काय मागणी? बालाजी तांदळेला आज तक पहिलं 6 आरोपी का केलं नाही हेच मुळात कळत नाही आहे, कारण पोलिसांनी त्याची गाडी वापरली आहे आणि त्याला सगळ्यांची जामीन देखील त्यांनी केली आहे। असं असताना का त्याला 6 आरोपी करून त्याच्याकडनं सगळी चौकशी करायला पाहिजे की का त्यांनी हे सगळ्या घटना केलेल्या आहेत। पण आज सगळ्यात मी तेच म्हणते ना की जोपर्यंत तथ्य पुरावे आम्ही शोधून देतोय पण त्याच्यावर सुद्धा कारवाई होत नाही आहे, कारण वरचा दबाव आहे। धनंजय देशमुख यांचा राजीनामा का होत नाही, तुम्हाला काय वाटतं? याच्या पाठी कोणाच्या हात आहे? धनंजय मुंडे? मला तर सरळ दिसते की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघं मिळून त्यांना वाचवत आहेत आणि एका नाही एवढे स्कॅम्स देऊन एवढं सगळं दाखवून, म्हणजे कंपन्या एकत्र, जमिनी एकत्र, स्कॅमवर स्कॅम, ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा, एवढे सगळे दाखवून सुद्धा त्यांचं आज त्यांना जर पाठीशी घातलं जातं तर त्याच्यामागे हे दोघंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही आहेत। बबनराव तायवाडे यांनी सांगितलंय की तथ्य आणि पुरावे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना 6 आरोपी कसा करणार? नाही, पण पुन्हा तेच ना, तथ्य समोर आणायचंच नाही आणि म्हणायचं तथ्य नाही म्हणून त्यांचा पुरावे नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यायचा नाही। तर बबन तायवाडेंना मला तेच सांगायचं आहे, तुम्हाला नाही का वाटत आहे की एवढे जे पुरावे दिले आहेत ते खरे होते आणि स्पष्ट दिसत होते? आता तथ्य जे त्या दिवशीचं होतं 9 तारखेचं आणि 19 जूनचं ते आज देखील जर बाहेर निघत नसेल तर राजकीय दबाव असला तर कधीच राजीनामा घेऊ नये का असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। सुरेश धस परत आज पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची भेट घेतली आहे, पण काही समाधानक जे त्यांच्यातर्फे काही वक्तव्य आलं नाही। मला त्यांच्याबद्दल खरंच आता काही बोलायचं नाहीये, कारण सारवासारव करण्याचा आता ते प्रयत्न करतायत। इतके दिवस एकदा नाही जर ते दोनदा धनंजय मुंडेंना जाऊन भेटले असतील त्यांच्याबद्दल आता मला काहीच म्हणायचं नाही, कारण ते पूर्णपणे सारवासारव करतायत, दुसरं काहीच नाही। काल तुम्ही अजितदादा पवार यांच्या पार्टीचे जे प्रवक्त्याबाबत ट्विट करून राग व्यक्त केली होती ताई, त्याच्यावर काय नाही, मला त्यांच्याबद्दलही बोलायचं नाही, कारण ते फार विद्वान लोक, त्यांनी एक विद्वान लोकांना माझ्यावर बोलायला आणि टिप्पणी करायला पाठवलंय, मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही। त्यांनी पुरावेसह तुमच्या बाबत काही खुलासा करणार असेल? आनंदाने करावे, ज्या दिवशी करायचे ते करावे आणि त्यांनीच काय अख्खी यंत्रणा लावा। मी तर म्हणते, म्हणून मी काल ट्विट देखील केलं की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी हवी त्या गोष्टीची चौकशी करावी आणि असेल तर मला शिक्षा होईल आणि नसेल तर या गाढवांना शिक्षा होईल।
कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.